पुढची अमरावतीमधली धक्कादायक अशी बातमी, कारण अमरावतीमध्ये न्यायाधीशांच्याच घरी चोरी झाली आहे आणि एकाच वेळेला तब्बल 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडे घरफोडी झाली। कांतानगरमधली मध्यरात्रीची ही घटना आहे। नलदमयंती आणि शहानूर अपार्टमेंटमधली ही घटना घडली आहे आणि चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल पळवून नेलाय। या भागामध्ये पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील चोरी झाली। चोरट्यांनी मागच्या बाजूने येऊन फ्लॅटमध्ये शिरकाव केला, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। एटीएसची राज्यभरामध्ये 21 ठिकाणी छापेमारी। अहिल्यानगरमधील कारवाईच्या दरम्यान तलवारी आणि आक्षेपार्ह कागदपत्र सापडली। दहशतवादी संघटनांसाठी तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून छापे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांना 2 लाख रुपयांचं बक्षीस देऊ। भाजपचे आमदार नारायण कुसे यांची घोषणा। जालन्यामध्ये भाजपचं काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन। बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची माथेफिरूकडून विटंबना। घटनेच्या निषेधार्थ शहरामध्ये कडकडीत बंद। आरोपीला ताब्यात देण्याची संतप्त नागरिकांची मागणी। बारामतीमधील अजित पवारांच्या विमान अपघाताचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर। अपघातानंतर विमानामध्ये मोठा स्फोट झाल्याचं कॅमेरामध्ये कैद। अलिबागमध्ये दीक्षा शहा यांच्यासाठी जमिनीची दलाली नेमकं कोण करतंय? नाव न घेता संजय राऊतांचा पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांवरती निशाणा। तर जमीन व्यवहाराचं सत्य बाहेर आल्यास तोंड दाखवायला जागा राहणार नाही, नवनाथ बन यांचा पलटवार। मुंबईतील मुलुंडमधल्या मेट्रो 4 मार्गिकेच्या तपासासाठी MMRDAकडून 10 ते 12 अधिकाऱ्यांचं पथक। नियमांचं उल्लंघन करून काम सुरू असेल तर तातडीनं थांबवणार। लवकरच कामाचा अहवाल वरिष्ठांना देणार। T20 विश्वचषकामध्ये आज भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज लढत। कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरती भिडणार दोन्ही संघ। आजही भारतीय संघ हस्तांदोलनावरती बहिष्कार टाकणार का, याची उत्सुकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।